डिजिटल युगाने आपल्या जीवनशैलीत अभूतपूर्व बदल घडवले आहेत. मोबाईल, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही ही साधने आज आपल्या घराचा अविभाज्य भाग झाली आहेत. पण या सोयीसोबत एक गंभीर प्रश्न शांतपणे वाढतो आहे: मुलांमधील वाढता स्क्रीन टाइम. मी आहे डॉक्टर सुनील सरोदे, बालरोगतज्ञ. आज आपण पाहणार आहोत स्क्रीनचा मुलांच्या मेंदू, मानसिक आरोग्य, वर्तन आणि शारीरिक विकासावर होणारा दूरगामी परिणाम. सर्वात आधी मेंदू आणि लक्षशक्ती. वेगवान चमकदार स्क्रीनमुळे मुलांचा मेंदू सतत उत्तेजन शोधतो. भाषिक विकास मंदावतो, लक्ष टिकत नाही आणि ADHD सारखी लक्षणे वाढतात. याचा थेट परिणाम दिसतो डोळ्यांवर आणि झोपेवर. ब्लू लाईट, सतत जवळ पाहणे, डोळे थकतात, डोके दुखते, झोप उशिरा लागते. म्हणूनच एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय 20-20-20 नियम. प्रत्येक 20 मिनिटांनी स्क्रीनपासून नजर हटवा. 20 फूट दूर काहीतरी पहा आणि किमान 20 सेकंद. यामुळे डोळ्यांचे स्नायू सैल होतात, आय स्ट्रेन कमी होतो आणि मेंदूलाही थोडी विश्रांती मिळते. हा नियम लहान मुलांपासून किशोरांपर्यंत सगळ्यांसाठी अत्यावश्यक आहे. पण एवढ्यावरच थांबू नका. झोपेआधी डिजिटल सनसेट. किमान 1 तास कोणतीही स्क्रीन नाही. दररोज आउटडोर खेळ, किमान 60 मिनिटे. घरात नो मोबाईल झोन्स. जेवताना स्क्रीन नाही. आणि एक स्पष्ट फॅमिली मीडिया प्लॅन. कारण स्क्रीन वाढतो पालकांची व्यस्त जीवनशैली, ऑनलाईन शिक्षण आणि सोशल मीडिया. पण उपायही आपल्या हातात आहेत. पर्याय द्या, बंदी नाही. स्क्रीन रिवॉर्ड बनवू नका आणि पालकांनी स्वतः आदर्श ठेवा. लक्षात ठेवा, डिजिटल व्यसन हे नवे आरोग्य संकट आहे. डिजिटल उपकरणे टाळता येणार नाहीत, पण त्यांचा वापर नक्कीच नियंत्रित करता येईल. कारण शेवटी स्क्रीन नाही, सवय महत्वाची. उपकरण नाही, वापर महत्वाचा.